आतापर्यंत आपण सगळं ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे ते सगळं बघितलं आहे. हां, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे पाहिलं, सिमेंट पाहिलं, ॲग्रिगेट पाहिलं, त्यानंतर आपण सगळ्यांचे रेशिओ हे ते सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपल्याला समजलं. पण याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर काय लागते, दुसरा टॉपिक काय समजता, फॉर्मवर्क. तर फॉर्मवर्क काय असतं, काय असते फॉर्मवर्क? फॉर्मवर्क आहे शटरिंग, असे दोन टाईपचे ऑप्शन राहते. तर फॉर्मवर्क जे आहे, फॉर्मवर्क म्हणजे काय ते जे तुम्ही स्लॅबमध्ये शटरिंग करता, स्लॅब झालं, कॉलम झालं, बीम झालं. आता या टॉपिकचं नाव काय, फॉर्मवर्क फॉर कॉलम. तर मग याचे वेगवेगळे टाईम पण राहते, कारण जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट टाकता, कॉन्क्रीट जेव्हा बनवता तर ते किती राहते, त्याचा इनिशियल सेटिंग टाईम किती टाईम राहतो, इनिशियल सेटिंग टाईम सिमेंटचा किती राहतो, 30 मिनिट. इनिशियल सेटिंग टाइम किती राहतो, 30 मिनिट. आणि फायनल सेटिंग टाइम 600 मिनिट. 10 घंटे असते ना, तर मग इनिशियल सेटिंग टाइम किती आहे, 30 मिनिट. म्हणजे आपल्याला नाही का ते कॉन्क्रीट बनवल्यानंतर 30 मिनिटामध्ये काय करावं लागते, त्याच्या मार्गी लावा लागते. म्हणजे सोप्या शब्दात तो मसाला बनवलेला लगेच काय करावं लागते, 30 मिनिटाच्या आतमध्ये वॉल बनवताना वापरून घ्यावं लागते. अलग लक्षात, किंवा कास्टिंग करताना त्याच्यात कास्टिंग करून घ्यावं लागते. नाही तर तो काय होतो, हळूहळू प्लास्टिक स्टेजमध्ये जाणं सुरू होतो, म्हणजे हार्ड होणं सुरू होऊन जातो. अलग लक्षात. मग त्याच्यानंतर काय होते, तो मिक्स करायला त्रास जातो, मिक्सही होत नाही, त्याची स्ट्रेंथ पण रिड्यूस होते. म्हणजे तुम्ही पाहिलं ना, पाणी सोकत सोकत जाते, तो कडक कडक होत जाते माल. मग तो माल कामाचा आहे का नंतर, तो वापरता येऊ शकते का, नाही. तर मग तसं जे आहे, हे जे मटेरियल जे आपण बनवतो तर 30 मिनिटानंतर बनवलं. आता त्याची एक लिमिट आहे. आपण लिक्विड म्हणजे बऱ्यापैकी काय राहते, जे हे बनवतो कॉन्क्रीटचा जो मसाला बनवतो आपण साईटवर, तर तो कसा राहतो, पातळ राहतो ना. तो जर तुम्हाला एका कॉलमची हाईट कशी आहे, आता रूम जर पाहिला तर रूमची हाईट आणि ॲव्हरेज किती राहते, 3 मीटर राहते ना. तर 3 मीटर पर्यंत तुम्ही कॉन्क्रीट असं उभं करू शकता का, नाही करू शकत ना. तर मग त्याला नाही का एका जागेवर एका शेपमध्ये प्रॉपर शेप द्यायचं. फॉर्मवर्क काय करते, प्रॉपर शेप पण देतो आणि काय करतो, शेप पण देतो आणि काय करतो, सपोर्ट पण करतो ना. दोन्ही गोष्टी करतो ना, शेप पण देतो आणि सपोर्ट देतो. जर तुम्ही स्क्वेअर शेपचं जर फॉर्मवर्क बांधलं तर काय होईल, स्क्वेअर कॉलम तयार होईल. जर सर्क्युलर शेपचं जर तुम्ही सपोज शटरिंग दिलं त्याला, तर मग कोणत्या शेपचा तयार होईल, कॉलम सर्क्युलर होईल. म्हणजे इन केस पाहिलं फॉर्मवर्क सपोर्ट करायचं पण का, शेप द्यायचं पण, शेप देण्यासाठी पण मदत करते आणि सोबत काय करताय, सपोर्ट पण करायसाठी मदत करते. पण मेन त्याचा पर्पज काय, सपोर्ट देणंच आहे. आता स्लॅब जर बांधत असेल तर स्लॅबच्या खाली पण आपण सेंटरिंग प्रोव्हाइड करतो. कशासाठी करतो, तो ओव्हरऑल पूर्ण तो हार्डन झाल्यानंतर स्वतःची स्ट्रेंथ अचीव तर करणारच आहे ठराविक टाइम पिरियड नंतर. पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय असते, त्याला एक सपोर्टची गरज असते. मग ते बीम असो, तुमचा कॉलम असो, स्लॅब असो, सगळ्याच्या केसमध्ये. तर मग याच्यामध्ये सगळ्यात केलं फॉर्मवर्क और शटरिंग. तर फॉर्मवर्क आणि शटरिंग मध्ये काय म्हटलं, फॉर्मवर्क व्हेन कॉन्क्रीट इज अ प्लेस इन प्लास्टिक स्टेट. म्हणजे तुम्ही प्लास्टिक स्टेट म्हणजे काय, तुम्ही नाही का कॉन्क्रीट म्हणजे मटेरियल पाणी मिक्स केलं, सगळ्या गोष्टी त्यात मिक्स केला, त्यानंतर जेव्हा तुम्ही तिथं कोअर करता म्हणजे ओतता ना त्याच्या जागेत, त्या जागेवर ओतल्यानंतर ते हळूहळू काय होते, सेट होणं सुरू होते. तर पहिले कोणत्या स्टेटमध्ये जाते, प्लास्टिक स्टेटमध्ये. मग हळूहळू नंतर 10 घंट्यात पूर्ण हार्ड होऊन स्ट्रेंथ गेन करणं सुरू करते. 10 घंट्यानंतर काय ते स्ट्रेंथ गेन करणं ते सुरू करते. तर मग याच्यामध्ये काय होतं, व्हेन द कॉन्क्रीट इज प्लेस्ड इन प्लास्टिक स्टेट तर इट इज रिक्वायर्ड अ टेम्पररी सपोर्ट अँड कास्टिंग ऑफ द डिझायर काय होतं, शेप. मी म्हटलं नाही का, आपल्याला जो शेप पाहिजे तो शेप पण प्रोव्हाइड करतो आणि टेम्पररी काय करतो, सपोर्ट पण प्रोव्हाइड करतो. तर टेम्पररी सपोर्ट सफिशियंटली स्ट्रॉंग असला पाहिजे. तर सपोर्ट कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे. नाही तर मग जर तुम्ही शटरिंग बांधलं त्याच्यावर उभे राहिले लगेच शटरिंग पडलं तर काही कामाचं आहे का. प्लेटाच्या तुम्ही आता पाहिला असेल ना, मोठ्या मोठ्या प्लायच्या शीटा राहते, मोठ्या मोठ्या साईटवर स्टीलच्या पण शीटा वापरते. म्हणजे डिपेंड करते ना, वर्क पण आणि लोड पण मॅटर करते आणि कॉस्ट पण मॅटर करते. शटरिंग जर तुम्ही पाहिलं सस्त्यात कोणतं पडन तुम्हाला, स्टील वाला स्वस्त पडा का ते वुडन वाला स्वस्त पडा, हा वुडन वाला पडन ना. पण जर सपोज लोड खूप असाल तर तुम्ही वुडन वाला वापरणार का, वुडनच्या त्या बल्ल्याला वापरतात माहिती ना तुम्हाला, ते उभ्या बल्ल्या लावते. आता त्याची हाईट पण लिमिटेड आहे ना, त्याची हाईट लिमिटेड आहे. जर सपोज तुम्ही नाही का घराचं काम करताय, आता छोट्या मोठ्या घराच्या कामामध्ये काय राहते, 10 फूट हाईट राहते, पण तरी 10-11 फुटापर्यंत आपण काय करू शकतो, ते बल्ल्या जे राहते ते वापरू शकतो. त्या बल्ल्या कट करून त्याला जोडून वापरतात, पाहिलं असेल ना तुम्ही. तर असं अरेंजमेंट कोणी विटाही लावले, जर हाईट कमी पडली तर खालून विटा लावून ऍडजस्ट करू शकते. पण हे जेव्हा नाही का एखादं मोठी बिल्डिंग असली किंवा कुठं जे पब्लिक बिल्डिंग राहते, तर पब्लिक बिल्डिंगच्या केसमध्ये हाईट किती राहते, 15-15 फूट राहते. पाहिलं असेल ना तुम्ही, 3.5 मीटर. किंवा आपण ज्या रेसिडेन्शियल बिल्डिंग सोडून कमर्शियल बिल्डिंग ज्या पाहिलं तुम्ही,
कमर्शियल बिल्डिंग मध्ये जनरली हाईट किती जाते? 3 मीटरच्या वर राहते, 3.5 मीटर राहते, 4 मीटर राहते. तर या मोठ्या मोठ्या हाईटच्या केसमध्ये मोठ्या हाईटच्या केसमध्ये ते वुडन वाला जे तुम्ही बल्ल्या ज्या वापरता ते सफिशियंट आहे का वजन उचलण्यास? नाही ना. तर मग अशा केसमध्ये आपण कोणता वापरतो? माइल्ड स्टील वाले जे होते त्याला प्रॉप्स म्हणतात. काय म्हणतात? प्रॉप्स म्हणतात. जे व्हर्टिकल सपोर्ट राहते, तुम्ही पाहिलंच ना, त्याला असं जॅक सारखं पण राहते, गोल गोल फिरवता येते, त्याची हाईट कमी जास्त करता येते आणि तो लोड जास्त उचलतो. आणि एक काय राहते, स्लॅब जो आहे ते प्लेटाने कशा प्लेन असल्या पाहिजे. जर प्लेट कमी जास्त खालीवर झालं तर स्लॅब कसा होईल? असा ओबड धोबड होईल ना, किंवा असंही होऊ शकते. जर असा वाकला तर आपला स्लॅब कसा पाहिजे? तुम्ही पाहिला ना, फिनिशिंग कशी पाहिजे? एकदम प्लेन पाहिजे ना स्लॅबच्या केसमध्ये. म्हणजे कसं असलं पाहिजे तुमचं शटरिंग? स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे शटरिंग काय करू राहिलं? सपोर्ट पण करताय, स्ट्रॉंग पण असलं पाहिजे, आणि शटरिंग काय करते? शेप द्यायचं पण काम करते. त्यामध्ये तेच दिलं काय, फक्त हे टेम्पररी आहे. परमनंट आहे का ते? शटरिंग लावलं का लाईफ टाइम राहते का? नाही. किती त्याचा जो ठरलेला टाइम आहे. जसं कॉलमच्या केसमध्ये तुम्ही पाहिला 16 ते 24 घंट्यानंतर कॉलमचं शटरिंग आपण काढून घेतो. त्यानंतर बीमचं शटरिंग, त्याचे टाइम पिरियड दिला, किती दिवसानंतर काय काढायचं, स्लॅबचं किती दिवसांनी काढायचं, म्हणजे दिवस दिले 3 दिवस, 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस असा टाइम पिरियड राहतो. तर मग कोणत्या स्ट्रक्चरल मेंबरच्या केसमध्ये किती दिवसात रिमूव्ह करायचं त्याचा आयएस कोडने दिवस स्पेसिफाय केले आहे. तो चार्ट असेल समज का किती दिवसानंतर कोणतं शटरिंग रिमूव्ह करायचं कॉलमच्या केसमध्ये. तर मग काय शब्द पहिलंच वाक्य आहे फॉर्मवर्कमध्ये काय? टेम्पररी सपोर्ट आहे. कोणता सपोर्ट आहे? टेम्पररी सपोर्ट आहे. कास्टिंग ऑफ द काय? डिझायर शेप, म्हणजे तुम्हाला जो पाहिजे डिझायर म्हणजे आपल्याला जो शेप पाहिजे, म्हणजे स्क्वेअर पाहिजे कॉलमच्या केसमध्ये किंवा सर्क्युलर पाहिजे. स्लॅब जो राहते तो चौकोन डब्यासारखा करतो ना आपण, तो डब्यासारखा शेप, त्याच्यासाठी तो हेल्प करतो. आणि ते कसं असलं, टेम्पररी सपोर्ट काय असले पाहिजे म्हणजे सफिशियंटली स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि टेम्पररी कास्टिंग, हे जे टेम्पररी केसिंग जे करताय आपण, केसिंग म्हणजे सपोर्ट वाला राहते ना, पाहिलं ना तुम्ही. तर हे जे केसिंग आहे इज कॉल्ड एज काय म्हणतात, त्यालाच काय म्हणते? फॉर्मवर्क किंवा शटरिंग म्हणतात. आलं का लक्षात? फॉर्मवर्क आणि शटरिंग काय आता कधी विसरलं नाही ना. तर पहिल्या दिवशी विसरल्यावर तुम्हाला फॉर्मवर्क म्हणजे काही वेगळंच वाटत होतं, कारण पहिल्यांदा शब्द ऐकला होता ना. पण आता जे सेंटरिंग आपल्या साध्या भाषेत म्हणतो त्यालाच काय म्हणते सोप्या शब्दात? फॉर्मवर्क आणि शटरिंग. मग आता त्याच्यामध्ये त्यांची बायफर्केशन आला का मॉड्यूल्स आणि शटरिंग. आता साईटवर तुम्ही हा फरक नसेल बघितला, साईटवर कोणी असं वापरणार नाही मॉड्यूल्सला आपण सेंटरिंगला. सेंटरिंग ऐकलाय तुम्ही साईटवर? सेंटरिंग ऐकलाय ना, पण मॉड्यूल्स ऐकलाय का? नाही. पण आपल्या थेरॉटिकल लेवलमध्ये छोटे छोटे फरक दिले राहतात का मॉड्यूलचा अर्थ काय होते आणि सेंटरिंगचा अर्थ काय होते. तर मॉड्यूल्स म्हणजे असं काय का? मॉड्यूल्स म्हणजे अशा गोष्टी का ज्याने का छोट्या युनिटसाठी वापरतात. कशासाठी? छोट्या युनिट. आपल्या बिल्डिंग मधले छोटे युनिट म्हणजे काय झालं? लिंटेल. लिंटेल माहिती आहे तुम्हाला? काय लिंटेल? लिंटेल माहिती आहे ना, जे तुमच्या विंडोच्या वरती, डोअरच्या वरती. लिंटेलच्या केसमध्ये जे तुम्ही फॉर्मवर्क लावता त्याला घरासाठी माल, तो फॉर्मवर्क झाला, तो लिंटेल झाला. कॉर्निस. कॉर्निस कायला म्हणतात? कॉर्निस कशाला म्हणतात माहिती आहे का? कॉर्निस कशाला म्हणतात? मी इमेज सांगत दाखवली होती तुम्हाला. कॉर्निस काय राहत असते? जो तुमचा स्लॅब आहे आणि तुमची वॉल आहे, तर मग याच्या मधात जो असा एक कॉर्नर तयार होतो ना स्लॅब आणि वॉलच्या मधात, तर त्या कॉर्नरला असं मोल्डिंग सारखं पोर्शन प्रोव्हाइड करतात. मी पहा, जसं पीओपीच्या घरात तुम्ही पाहिलं ना, आतमध्ये कसं मोल्डिंग राहते, तर जसं ते मोल्डिंग जो पोर्शन राहते ना तसा, त्याला काय म्हणतो सोपे शब्दात? कॉर्नाइस म्हणतात. तसा हा कन्सेप्ट स्पेशली स्टोनच्या केसमध्ये आहे. आउटर साइडनं पण कॉर्नाइस राहत असते, सपोर्ट करायचं काम करतो. तो जो कॉर्नर वाला सोप्या शब्दात काय? स्लॅब आणि तुमच्या वॉलच्या जंक्शन मधला जो पोर्शन आहे ना, तिथे जे प्रोव्हाइड करतात ते काय सोप्या शब्दात? कॉर्नाइस आहे. ते छोटे मोठे गोष्टी बनवण्यासाठी जे वापरतात त्याला काय म्हणते? मोल्ड म्हणतो. तर मोल्ड वरून तसंही समजू शकता ना, तुम्ही जो क्यूब बनवता 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर, तो जो क्यूब बनवता, तो जो डब्बा आहे, तो डब्बाही काय? मोल्डच आहे. जे आपण कॉम्प्रेसिव्ह टेस्ट करायसाठी कॉम्प्रेसच्या केसमध्ये जो मोल्ड बनवतो काय? तो मोल्डच आहे ना. त्याच्यात आपण काय करतो? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करतो. तर हा जो मोल्ड आहे, छोटा युनिट आहे ना, तो छोट्या युनिटच्या केसमध्ये त्याला काय म्हणतात? मोल्ड म्हणतात. आणि सेंटरिंग काय? सर्क्युलर वर्क. सर्क्युलर वर्क जे असत होते, सर्क्युलर माहिती आहे ना, सर्क्युलर वर्क जसं कोणतं? आर्च. आर्च माहिती आहे तुम्हाला? आर्च, मोठे मोठे आर्च राहतात. त्यानंतर डोम्स. डोम्स कशाला म्हणते? डोम्सला मराठीत मला वाटतं घुमट शब्द आहे. ते मोठे मोठे पालन असतात, सेंट्रल मध्ये असं राहते स्लॅब, असा कर्व वाला स्लॅब पालन, तो असा दीक्षाभूमीमध्ये जनरली राहते. तो मधातला जो मोठा जो आहे ना, त्याला काय म्हणते सोप्या शब्दात? डोम्स म्हणते. तर अशा केसमध्ये जे आपण सपोर्ट करतात, सर्क्युलर आहे ते आर्च सारखा शेप आहे ना, त्यामध्ये जे प्रोव्हाइड करतात ते काय? तुमचं सेंटरिंग म्हणतात. आणि आपल्या साईटवर जे आहे ते असं होऊन गेलं का, सेंटरिंग म्हणजे स्लॅबला जो सपोर्ट करतो तो काय? आपला सेंटरिंग. असं एक डेली साईटवर काय होतं, एखादा शब्द चालून जातो तर तो
परमनंट होऊन जातोच का, म्हणजे सगळ्या गोष्टीला घेऊन. पण थेरॉटिकल लँग्वेज मध्ये थोडंसं बायफर्केशन राहतं. स्मॉल युनिट म्हणजे मोल्डिंग आणि मोठ्या गोष्टीसाठी किंवा असं सर्क्युलर वर्कचे जे काम आहे त्याच्यामध्ये काय राहते, सेंटरिंग राहते. तर ते एक्सप्लेन करण्यासारखं नाही, फक्त महत्त्वाचं ज्या गोष्टी ते सांगतो. रिक्वायरमेंट ऑफ द फॉर्मवर्क. तर फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे, फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे, एक स्वतःचा कॉमन सेन्स जर वापरला तर फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे, इझिली रिमूव्ह झाला पाहिजे, मार्केटमध्ये अवेलेबलही असलं पाहिजे. मेन गोष्ट आहे ना मार्केटमध्ये, आणि स्वस्त असलं पाहिजे ना, नाही तर खूप महाग आहे आणि छोटं काम आहे, खूप महागाचं फॉर्मवर्क घेऊन आलं तुमचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट राहिली बाजूला, मॅक्झिमम कॉस्ट कशाची होऊन जाईल तुमची, फॉर्मवर्क मध्येच जाईल ना पैसे. तर जशी गरज आहे त्याच्यानुसार फॉर्मवर्क राहते. आणि एक राहते लाईफ मॅटर करते. जर वुडन फॉर्मवर्क घेतलं तर वुडन फॉर्मवर्कची लाईफ कमी राहील आणि स्टील वाला फॉर्मवर्कची लाईफ काय राहील, जास्त राहील. मग ज्या मोठ्या मोठ्या साईट्स राहतात, मोठ्या मोठ्या साईटच्या केसमध्ये फॉर्मवर्क जे तुम्ही पाहिलाय, मोठ्या साईट्समध्ये जे फॉर्मवर्क राहते ते पाहिलं तुम्ही, जनरल कोणतं राहते, स्टीलच्याच पाहिलं असेल ना, त्या स्टीलच्या प्लेटा राहते, स्टीलच्या प्लेटा राहते. का राहते, कारण त्याचं कंटिन्यू मध्ये काम चालू राहते. मोठा कॉन्ट्रॅक्टरचं काम कसं राहते, कंटिन्यू राहते, त्याला डेली मध्ये काम करते. वुडन फॉर्मवर्क घेऊन 10 वेळा खरेदी करणार आहे का, म्हणून त्या केसमध्ये म्हणतात ते स्टीलचे फॉर्मवर्क जसं वेगळं येते. त्याच्यात लिहिलं आहे फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे, इझिली रिमूव्हल असलं पाहिजे. रिमूव्ह कसं व्हायला पाहिजे, इझिली रिमूव्हल. फॉर्मवर्क कॅन बी रिमूव्ह इझिली विदाउट डॅमेज टू द कॉन्क्रीट. म्हणजे जो काही तुम्ही कॉलम राहतो किंवा स्लॅब राहतो त्याचा फॉर्मवर्क राहतो त्याला डॅमेज नाही झाला पाहिजे ते काढताना. म्हणजे प्लेन असला पाहिजे, फिनिशिंग त्यांनी कशी दिली पाहिजे, प्लेन दिली पाहिजे. त्यानंतर काय इझिली द ऑपरेशन ऑफ द रिमूव्हिंग फ्रॉम द फॉर्मवर्क इज नोन एज स्ट्रिपिंग. तर जे आपण रिमूव्ह करतो ना फॉर्मवर्क, आता सपोज आज कास्टिंग केलं, दुसऱ्या दिवशी कॉलमच्या केसमध्ये आज कास्टिंग केलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही 16 घंट्यानंतर किंवा 24 घंट्यानंतर म्हणजे एक दिवस गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ते फॉर्मवर्क रिमूव्ह करता, तर रिमूव्ह करण्याच्या ऑपरेशनला काय म्हणतात, ते स्ट्रिपिंग. काय म्हणते, स्ट्रिपिंग. त्याला तिथं काय शकतो स्ट्रिपिंग काय, पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह जरी आला तर स्ट्रिपिंग म्हणजे काय होते, तर स्ट्रिपिंग म्हणजे काय, ते फॉर्मवर्क रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, स्ट्रिपिंग म्हणतात. त्यानंतर नाही का इकॉनॉमी म्हटलं ना, इकॉनॉमी म्हणजे काय, ते स्वस्तात स्वस्त असलं पाहिजे. म्हणजे काय, फॉर्मवर्क मटेरियल इज इझिली अवेलेबल ॲट लो कॉस्ट. लो कॉस्ट म्हणजे कमीत कमी, म्हणजे स्वस्तात स्वस्त अवेलेबल असलं पाहिजे. फॉर्मवर्क मटेरियल कॅन बी नाही का रियूज फॉर द सेव्हरल टाइम्स. तर बरोबर आहे ना, आपण फॉर्मवर्क सेव्हरल टाइम्स मध्ये यूज करत नाही का, एक स्लॅब कास्ट केल्यानंतर दुसरीकडे करतो, दुसरीकडे तिसरीकडे करतो. तर मग फक्त एवढ्या का स्टीलचं फॉर्मवर्क असेल तर ते जास्त वेळा तुम्ही यूज करू शकता, आणि वुडन वाला असेल तर कमी होते थोडा, तेवढा एक फरक पडतो. मग कॉस्टचाही फरक आहे ना, पैशाचाही फरक आहे ना त्याच्यामध्ये. त्यानंतर लेस लिकेज. तर लेस लिकेज पाहिजे ना, जेव्हा तुम्ही स्लॅब कास्ट करता त्या प्लेट चिकवता आणि जर त्या प्लेट मधून पूर्ण लिकेज होत असाल तर काही कामाची अर्थ आहे का त्या फॉर्मवर्कला. पुरं कॉन्क्रीट टाकलेला माल पुरं खालीच चालला जाईल ना. आणि एक प्रॉब्लेम काय होतो, जितकं नाही का त्याच्यामध्ये काय राहते, म्हणजे मसाला तुम्ही जेव्हा बनवता तर ते लिक्विड जे राहते, तर त्याचं नाव नाही आठवत मला, पण जे हे बनते लिक्विड जो पोर्शन राहतो ना सिमेंट पासून जो बनलेला, तर तो राहतो, तो जर पूर्ण सांडून गेला सपोज स्लॅब मधून, गॅप मधून पूर्ण सांडून गेला तर काय होईल, स्ट्रेंथ तर कमी होईल ना. पण ज्यावेळेस तुम्ही ते स्लॅब रिमूव्ह करता ना, तुम्हाला काय दिसन, गिट्टीच दिसन. फिनिशिंग दिसन का, फिनिशिंग कोण देऊन राहिलं होतं, कोण देत होतं, ते सिमेंट देत होतं ना. तर ते सिमेंटच वाहून गेलं तर काही अर्थ राहिला का, मग ते काय होईल, ते रेन्फोर्समेंट काय पडेल, उघडं पडेल ना. रेन्फोर्समेंट काय होईल, उघडं पडू शकते. मग ते कसं होते, फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे, लेस लिकेज व्हायला पाहिजे. त्यानंतर क्वालिटी, इट शुड बी नाही का डेझिग्नेटेड अँड बिल्ड ॲक्युरेटली. तर क्वालिटी कशी चांगली असली पाहिजे. डेझिग्नेटेड म्हणजे कसं, हे जे फॉर्मवर्क जे येते डेझिग्नेटेड, एखादी गोष्ट आहे आपण कशाने ओळखतो, ते IS कोडचा शिक्का राहते, तुम्हाला माहिती आहे ना, तो IS चा सिम्बॉल राहते, तो असला म्हणजे ते मटेरियल काय असते, आपण काय म्हणतो, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे. नाही तर सिमेंट पण 10 टाईपचे सिमेंट आहे. 10 टाईपचे म्हणजे तसं नाही, म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल, म्हणजे स्टँडर्ड क्वालिटीचे बी सिमेंट अवेलेबल आहे आणि लोकल पण सिमेंट अवेलेबल आहे. जे तुम्हाला इकडे 300-400 रुपयाची बॅग भेटत असाल, तिकडे तुम्हाला 200 रुपयात पण बॅग भेटते सिमेंटच्या. पण मग त्याचं नावही तुम्ही ऐकलं नसते कधी, पाहिलाय का अशी सिमेंटच्या बॅग अवेलेबल आहे. तसं मटेरियलच्या बाबत आहे. पण त्यांचं असं म्हणणं का क्वालिटी चांगली असली पाहिजे, डिझाईन असलं पाहिजे, बिल्ड चांगला ॲक्युरेटली असलं पाहिजे ते. त्यानंतर रिजिड असलं पाहिजे. रिजिड म्हणजे स्ट्रॉंग असलं पाहिजे ना एका जागेवर, नाही तर उभे राहिल्याबरोबर खालचा तो क्रॉप जो आहे किंवा बदली ज्याला म्हणतो तुम्ही, ते वाकून जात असेल तर काही अर्थ आहे का त्यात. म्हणजे ते कसं असलं पाहिजे, रिजिड असलं पाहिजे. स्मूथ सरफेस असलं पाहिजे. तर आपल्याला स्मूथ सरफेसच पाहिजे ना, स्लॅब असो कॉलम असो, आपल्याला फिनिशिंग कशी पाहिजे, एकदम स्मूथ आणि प्लेन असली पाहिजे. त्यानंतर स्ट्रेंथ, रिजिड, स्ट्रेंथ हे सगळे एकाच लाईनीत ते शब्द आहेत. स्ट्रेंथ म्हणजे काय, तो स्ट्रॉंग असला पाहिजे, वजन उचलू शकला पाहिजे. तिथं वरती तुम्ही सेंटरिंगचे काम करताना
तिथं मजूर किती जण राहते पालन तुम्ही, 5-5, 6-6 जण वरती काम करते आणि ते बग्गी राहते, गाडी लोटत नेते, त्यातून जेव्हा माल टाकते तर ते सगळं वजन उचलू शकलं पाहिजे ना. ते फॉर्मवर्क तुटून गेलं तर काही अर्थ राहील का. त्यानंतर काय म्हणते, इट शुड बी रेस्ट ऑन द साऊंड अँड हार्ड अँड नॉन इल्डिंग सपोर्ट. सपोर्ट जे राहते त्याचे खालचे जे सपोर्ट आहे ते कसे असले पाहिजे, नॉन इल्डिंग म्हणजे इल्ड नाही झाले पाहिजे, म्हणजे वाकले नाही पाहिजे सोप्या शब्दात. सपोर्ट काय स्ट्रॉंग. तर अँड ओव्हरऑल जर या सगळ्या पॉईंट मध्ये म्हणणं हेच आहे का कसं असलं पाहिजे फॉर्मवर्क, स्ट्रॉंग असलं पाहिजे, इकॉनॉमिकल असलं पाहिजे, कमी लिकेज व्हायला पाहिजे, आणि लॉंग लाईफ असली पाहिजे त्याची. ह्या जनरल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे त्याची, क्वालिटी चांगली असली पाहिजे. म्हणजे असे पॉईंट आहे का तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये याचे चान्सेस तर कमीच आहे, पण इनकेस आलंय तर तुम्ही न वाचलं ना तरी तुम्ही ओळखू शकता का फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे. कोणती गोष्ट चांगलीच असली पाहिजे हेच पाहून आपण त्यातले चांगले चांगले पॉईंट जे आहेत तेच आपण त्यातले पकडायचे. तर त्यामध्ये मग ह्याच्यात काय दिला की आता मटेरियल यूज फॉर द फॉर्मवर्क. तर तुम्हाला हे समजलं सेंटरिंग काय, फॉर्मवर्क काय हे समजलं. त्यानंतर नाही का त्याचे कशा टाईपचं म्हणजे रिक्वायरमेंट काय ते लक्षात आलं. त्यानंतर मटेरियल कोणकोणते राहते तर मी आधीच सांगून दिला का मटेरियल कोणतं राहते, एक तर टिंबर राहू शकते, नाही तर दुसरं स्टील राहू शकते, किंवा मग त्याच्यामध्ये तेच एक्सप्लेन केलं असं स्टील फॉर्मवर्क. तर 2 टाईपचे फॉर्मवर्क जनरली म्हणजे मार्केटमध्ये जनरली हे 2 टाईपचे फॉर्मवर्क वापरतो आपण. जर छोटे मोठे वर्क असेल तर आपण कोणतं वापरतो, टिंबरवालं, आणि मोठ्या कामात आपण जनरली कोणतं वापरतो, स्टील वर्क. तुम्ही अपार्टमेंटचे कामं किंवा मोठे मोठे कामं वापरतो तर स्टील वर्कच दिसणार. पण जे घरगुती तुमचं 1000 स्क्वेअर फूट 800 स्क्वेअर फूटचे बांधकाम पाहिजे तुम्हाला तिथं टिंबरचेच फॉर्मवर्क दिसणार. आलं का लक्षात. कारण तेवढ्या ह्याच्यात भागून जाते त्याचं सांगायचा उद्देश का भागून जाते. फॉर तिथे दिला का, फॉर स्मॉल वर्क रिक्वायर्ड लेस रिपिटेशन टिंबर फॉर्मवर्क यूज. म्हणजे काय, छोट्या कामासाठी कोणतं वापरत आहे मी सांगितलं आधीच, तेच लिहिलं त्यांनी काय टिंबर फॉर्मवर्क दिलं होतं. दिस इज काय चीपिंग इनिशियल कॉस्ट, म्हणजे खरेदी करायला स्वस्त पडते ना, हे खरेदी करायला स्वस्तही पडते. तर टिंबर फॉर्मवर्क कॅन बी यूज फॉर 10 to 12 टाइम्स. तर हे लक्षात ठेवा का किती वेळा वापरू शकतो टिंबर फॉर्मवर्क म्हणजे आपण 10 ते 12 वेळा. म्हणजे सपोज 1 स्लॅब कास्ट केला तर असे कमीत कमी तू किती स्लॅब कास्ट करू शकता, 10 ते 12. पण ऍक्च्युअल मध्ये 10 ते 12 होते का, जोपर्यंत तो काम करू शकते तेवढा आपण वापरून घेतो. आपली पद्धत ते आपण करतो. पण तसं त्यांचं सांगणं आहे का 10 ते 12च करा, कारण त्याच्यानंतर काय ते हळूहळू तो वीक होत जाते. आणि मग तो तुम्ही पाहिला त्याच्या पाट्या अशा वाकून जाते, पालाच नंतर त्याच्या पाट्यामध्ये फिनिशिंग देणार आहे का नाही, आणि हळूहळू स्ट्रेंथ का त्याची कमी होते. तर होऊ शकते तुम्ही जर तो कंटिन्यूस यूज करत राहता एखाद्या दिवशी एकदमच तुटून जायची बदली. आणि होते साईडवर असे घटना घडत राहतात का कधी कधी एखाद्या दिवस नाही का जुनावाला एखादी पाटी आणली तर ते लगेच तुटून जाते. तर म्हणून कसं त्याच्यावर कमीत कमी किती 10 ते 12 वेळा, म्हणजे 10 ते 12 वेळा यूज करू शकता. आणि प्लायवूड फॉर्मवर्क कॅन बी यूज फॉर प्लायवूड मध्ये. टिंबर फॉर्मवर्क आणि प्लायवूड फॉर्मवर्क. आता टिंबर आणि प्लायवूड माहिती आहे तुम्हाला फरक. प्लायवूड तुम्ही पाहिलाय ना, प्लायवूडच्या शीटा, ते फक्त प्लायवूड फॉर्मवर्क. फरक एवढा का टिंबर फॉर्मवर्क असेल तुम्ही 10 ते 12 वेळा वापरू शकता, आणि प्लायवूड फॉर्मवर्क असेल तर किती 20 ते 25, म्हणजे डबल आहे ना, 10 चे डबल 20 आणि 12 म्हणजे 24 म्हणजे 25. म्हणजे प्लायवूड फॉर्मवर्क वापरला थोडा जास्त वेळ आपण वापर करू शकतो. बस एवढा फरक आहे, आला लक्षात. आणि त्यानंतर दुसरं काय दिला, स्टील फॉर्मवर्क. स्टील फॉर्मवर्क काय, स्टील फॉर्मवर्क यूज फॉर सेव्हरल टाइम्स. याला काही लिमिट आहे का, स्टीलचा आहे ना, हे तर खूप जास्त वेळ वापरू शकतो. त्यानंतर इनिशियल कॉस्ट फक्त काय म्हणायची हाय आहे, म्हणजे खर्च तुम्हाला काय तो खरेदी करताना सुरुवातीला कॉस्ट काय हाय आहे. इरेक्शन आणि रिमूव्हल आर सिंपल. याचं इरेक्शन रिमूव्हल करणं खूप सिंपल आहे, कारण प्लायवूडचे ह्याचे जे फॉर्मवर्क राहते कशाचे प्लायवूड म्हणजे टिंबरवाले म्हणा किंवा प्लायवूडचे राहते त्याला काय ठोकत राहावं लागते, खिडे मारत राहावं लागते. म्हणजे खिडे मारू मारू काय होते ते शेवटी प्लेटा डॅमेज होते. पण हेच जर तुम्ही पाहिलं स्टीलच्या फॉर्मवर्कला काय राहते डायरेक्ट नट बोल्टच कसा लागते, त्याचे होल दिलेत राहते, बोल्ट नट बोल्ट असले तर काय होते तुम्ही रिमूव्ह केलं वापस ओपन केलं डबल लावलं त्याच्यानं ते डिस्टर्ब होऊन राहिली का ते प्लेटला काही प्रॉब्लेम होत आहे का, प्लेटही डिस्टर्ब नाही होता आणि फायदाही खूप चांगला राहतो. तरी पण जो माझा अनुभव आहे मी साईटवर असं पाहिला की मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन मध्ये इव्हन फिनिशिंग जर खूप चांगली पाहिजे सांग तरी ते नाही का ट्राय करतात प्रॉप्स तरी जे बल्ल्या जे वापरतात ना बल्ल्याच्या बदली प्रॉप्सच वापरतात म्हणजे स्टीलवालाच वापरतात. पण जे शीट वापरते ना मोठ्या मोठ्या शीटा त्या प्लायवूडच्याच वापरतात कारण प्लायवूडच्या शीटने फिनिशिंग थोडी जास्त चांगली येते. आणि स्टील फॉर्मवर्क मध्ये काय ते स्क्रीन फॉरवर्ड जरी मजबूत असाल तरी वापरू काय त्याच्यात कसं थोडं अप अँड डाऊन होऊन जाते आणि ते एकदा वाकलं असलं ते सरळ होत नाही. तुम्ही पाहिला ना ते सरळ होत नाही चपक चुपक होते ना चपकलेलं ते छोटे छोटे टेंट जे म्हणतो आपण डेंट म्हणतात ना गाडीमध्ये जसे तसे त्याच्यात येते तर ते क्लिअर करता नाही येत. तर मग ते थोडी फिनिशिंग मध्ये फरक पडतो. फिनिशिंग चांगली पाहिजे तर साईडवर तरी तेच वापर पण त्याचा फक्त काय म्हणते नेहमी खरेदी करत राहा लागते. प्लायवूडवाले जे फॉर्मवर्क राहते ना त्यामध्ये म्हणजे त्याचं काय प्रेझेंट स्मूथ सरफेस हे स्मूथ सरफेस याच्यामध्ये इनिशियल इरेक्शन रिमूव्हल काय त्याचं
सिंपल आहे, म्हणजे पटकन काढू शकता, पटकन लावू शकता. हाईट कमी जास्त करायची असेल तर तुम्ही त्याला जॅक पण राहतो, तो खालीवर करता येते. पण तेच तुम्ही बल्ली जर असेल तर त्याला खालून विटा लावा लागते, म्हणजे ऍडजस्टमेंट करायसाठी हा एक फरक आहे. त्यानंतर काय स्मूथ सरफेस देतो ऑन रिमूव्हर. तर सुरुवातीला तो एकदम प्लेन राहतो, तुम्हाला माहिती नवीन नवीन आणला तर स्टील प्लेट एकदम प्लेन राहते, तर तेव्हा सुरुवातीला ते फिनिशिंग एकदम परफेक्टच देतो. त्यानंतर काय दिलं तर कॉस्ट फ्रॉम द फॉर्मर मे बी अप टू 20 to 25% ऑफ द कॉस्ट ऑफ द स्ट्रक्चर. पण प्रॉब्लेम काय पहा, त्यांनी ते मेन्शन केलं का स्ट्रक्चर जर तुमचं खरं म्हणजे जर सपोज तुम्ही स्टील फॉर्मवर वापरत असाल का स्टील फॉर्मवर वापरत असाल तर त्याच्या केसमध्ये ते म्हणतात का स्ट्रक्चर कॉस्टच्या 20 ते 25% किती 20 ते 25% कॉस्ट फक्त त्या फॉर्मवर्क मध्येच जाते. कारण खूप मोठ्या प्रमाणात फॉर्मवर्क लागते ना. स्लॅब पासून म्हणजे सुरुवातीपासून पकडा तुम्ही खाली पीसीसी झालं, त्यानंतर तुम्ही फुटिंग करता, तर फुटिंग मध्ये पण करताना फुटिंग केलं मग पेडेस्टल करता. फुटिंगच्या वरती काय राहते छोटा डब्बा पेडेस्टलचा राहते, मग कॉलम, तो कॉलम नेतो वरती, मग तिथून काय ते ग्राउंड बीम, क्लीन बीम, त्यानंतर कॉलम जाईन अजून वरती, त्यानंतर काय बीम, स्लॅब. प्रत्येक गोष्टीला काय लागून राहिलं तुम्हाला फॉर्मवर्क लागून राहिलं सपोर्ट करायसाठी. तर म्हणजे पुऱ्या कन्स्ट्रक्शन मध्ये नाही का 20 ते 25% पैसे कशा चालले जाते म्हणजे तुमचे फॉर्मवर्क मध्येच जाते. म्हणजे जर सपोज आपण 1 करोडचा जर एखादा प्रोजेक्ट पकडला, किती 1 करोडचा, तर 1 करोड पैकी 20 ते 25 म्हणजे 20 ते 25 लाख रुपये कशात जाते फॉर्मवर्क मध्येच जाते, असं त्यांचं म्हणणं. तर हे कसा रफ आहे हा आकडा, कसा रफ आकडा, पण सांगा उद्देश ऍन ऍव्हरेज काय एवढे जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आता जेव्हा जितका आकडा वाढतो ना त्याचे पर्सेंटेज त्याच्यानुसार कमीच होतात. म्हणजे जसं घर जर 60-70 लाखाची 20-25% घेणं आणि 1 करोडचे 20-25% घेणं, तर अमाऊंट मध्ये खूप फरक येतो ना. डायरेक्ट 20-25 लाख एवढा खर्च तर एकदम येत नाही, पण बऱ्यापैकी 10-12 लाखापर्यंत खर्च येत असतो फॉर्मवर्क मध्ये. पण स्टीलच्या फॉर्मवर्क मध्ये खर्च सांगायचा उद्देश काय जास्त लागतो. त्यानंतर ज्यात काय दिलं का कोणतं फॉर्मवर्क मी सांगितलं ना, कोणतं फॉर्मवर्क किती दिवसानं रिमूव्ह करतो. आलं लक्षात, कोणतं फॉर्मवर्क किती दिवसानं रिमूव्ह करायचं काम करते. म्हणजे त्याचा तो बऱ्यापैकी सेट होऊन स्वतःचं काय त्याचं डेड वेट, आणि डेड वेट उचलासाठी तो काय म्हणजे स्वतःचं कॅपेबल होऊन जाईल सगळं शकतात. तर मग ते किती दिवसात होते बऱ्यापैकी. तर मग त्यांचं असं म्हणणं आहे ज्या केसमध्ये हा भले बाकी याच्यावर ऑब्जेक्टिव्ह नाही आला, पण हे जे आहे ना हे पॉईंट त्याच्यावर हमखास ऑब्जेक्ट होऊ शकते. हे सगळे जे आहे रिमूव्हल ऑफ द फॉर्मवर्क, हे खालच्या केस रिमूव्हल प्रोप आणि कॉलम, ह्या केसमध्ये कधी कधी रिमूव्ह करायला लागते. हा ऑब्जेक्टिव्ह फेमस आहे. म्हणजे विचारतात का कॉलम किती दिवसात, जसं मी सांगितलं ना 16 ते 24 घंट्यानंतर काय रिमूव्ह करतो आपण कॉलमचं फॉर्मवर्क रिमूव्ह करतो. तर 16 ते 24 घंटे ते घंट्यात नाही विचारण, दिवसात विचारण. मग काय 1 ते 2 दिवसात, तर 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकते. पण सांगायचा उद्देश ऍन ऍव्हरेज तुम्हाला माहित असलं किती दिवसात रिमूव्ह करतो आपण. तर जसं त्यांनी म्हटलंय का रिमूव्हल फॉर्मवर्क कोणत्या केसमध्ये वॉल असेल, कोणती वॉलला सपोर्ट द्यायचं काम करत किंवा कॉलम, त्यानंतर व्हर्टिकल साइड ऑफ द बीम, व्हर्टिकल साइड ऑफ द बीम म्हणजे कोणती झाली हे उभीवाली. जर असा 2 फूट आडवा, असं सपोज 1 फूट आडवा आहे 2 फूट उभा आहे, तर उभीवाली जी साइड आहे बीमची ते किती आहे 2 फूट जे आहे ते काय तुमची झाली व्हर्टिकल साइड ऑफ बीम. तर मग वॉल जर म्हणजे सोप्या शब्दात जे व्हर्टिकल आहे, कॉलम एक कसा व्हर्टिकलच आहे, वॉल पण कशी आहे व्हर्टिकलच आहे. तर मग वॉल, कॉलम आणि व्हर्टिकल साइड ऑफ द बीम याच्या केसमध्ये किती म्हटलं 1 ते 2 दिवस. मी पण काय सांगितलं 24 ते 48 घंटे, 16 ते 24 किंवा 24 ते 48 घंटे राहतात ते. तर मग जर सोबत पाहिलं तर 24 म्हणजे 1 दिवस, 48 म्हटलं तर 2 दिवस. चालू नाही का लक्षात. ऍन ऍव्हरेज 1-2 दिवसाच्या वर आपण कॉलमचा फॉर्मवर्क म्हणजे रिमूव्ह करण्यास करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी साईटवर नाही का गरज नसली तर ते तसेच पडले राहते. तुम्ही पाहिलाय 5 दिवस राहते 6 दिवस राहते, तो राहिला तो वेगळा विषय आहे. पण तसं सांगायचा उद्देश याच्यापेक्षा कमी दिवसात रिमूव्ह नका करू. सांगायचा उद्देश काय तर तुम्ही म्हणजे सपोज कॉलम कास्ट केला आणि 5 घंट्यानंतर काढून टाकलं तर चालणार आहे का? 5 घंट्यात नाही काढायला पाहिजे. बऱ्यापैकी त्याला ते मी साईटवर छोटे मोठे पाहिले, जेव्हा कंपाऊंड वॉलची कामं चालायचे ना, तर कंपाऊंड वॉलच्या केसमध्ये कंपाऊंड वॉलमध्ये खूप कॉलम येते. मोठा जर प्रिमाइसेसला गव्हर्नमेंट काम असलं खूप मोठा प्रिमाइसेसला, तर त्या केसमध्ये ती वॉल पाहिला ना एरियाचा जसा 10-10 एकर 11-11 एकरची जागा जर कव्हर केली असेल, त्या पूर्ण जर एरियाला जर कंपाऊंड वॉल करतो म्हटलं त्यात नाही का 3-3 मीटरला जर सपोज 1-1 कॉलम देतो म्हटलं, तर अशी किती खूप सारे कॉलम होते ना. तर त्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्टर काय करतो का 1 कॉलम काच झाला, असे दिवसात जर सोबत 10 कॉलम काच झाले का मग तो काय करतो 11वा कॉलम काच करायला जसा जातो ना, तर पहिल्या कॉलमचे फॉर्मवर काढून आणून इकडच्या कॉलम देतात. मग असा 1-1 लावून सगळे कॉलम काच करतो. तोपर्यंत 5-6 तास झाले राहते. 5-6 तास झाल्यानंतर फॉर्मवर काढल्यावर तो कॉलम पडत नाही.
कॉलम पडत नाही, पण त्याच्यात तेवढी ताकद नसते. त्याला लार्ज जर मारली कोणी तर पुरा कॉलम पडू शकतो सांगा तुम्ही. हा तर असे करतात लोक बरेच जण, पण कसं असते कमीत कमी एवढा टाइम ठेवायलाच पाहिजे. असं कोण म्हणते IS 456 1 ते 2 दिवस ठेवायला पाहिजे. स्लॅबच्या केस मध्ये किती दिवस ठेवायला पाहिजे म्हणजे 3 दिवस. आणि बीम सॉकेट बीम सॉकेट किती 7 दिवस. किती 7 दिवस. ते दिवस लक्षात ठेवता. 1 ते 2 दिवस कोणत्या केस मध्ये वॉल कॉलम आणि वर्टिकल स्लॅब मध्ये वर्टिकल साइड मध्ये. आणि स्लॅबच्या केस मध्ये 3 दिवस आणि बीमच्या केस मध्ये 7 दिवस. मला काय लक्षात तर 3 दिवस 7 दिवस तर म्हणजे याच्यात फक्त त्यांनी फॉर्मवर काढतात पण प्रॉप्स काढत नाही. ते प्रॉप्स म्हणजे काय जे वर्टिकल सपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही नाही का जर पाट्या लागल्या तर पाट्या काढून घेऊ शकता. पाट्या काढून घेऊ शकता पण स्लॅबच्या केसमध्ये पाट्या जरी काढल्या तरी तुम्हाला तिथं जागेवर सपोर्ट त्याला ठेवाच लागेल. म्हणजे स्लॅब खूप मोठा राहतो ना तो पडू हे त्याला सपोर्ट द्याच लागतं. म्हणजे जरी तुम्हाला खूप अर्जन्सी आहे तुम्ही पाट्या काढून घेतल्या तरी तिथं सपोर्ट ज्या बल्ल्या आहेत छोट्या शब्दाच्या बल्ल्या म्हणतात किंवा स्टीलच्या केसमध्ये प्रॉप्स. तर प्रॉप्स काय करतो आपण सपोर्टसाठी त्या तिथे वापस प्रीफिक्स करून म्हणजे वापस ठेवतो. मग ते किती दिवसांनी रिमूव्ह करायच्या तर ते डिपेंड कशावर करते माहिती आहे. आता बघा किती दिवसांना रिमूव्ह करायचं तर किती दिवसात रिमूव्ह करायचं कसं सांगितलं त्यांनी बघा. जर तुम्ही प्रॉप्स करताय प्रॉप्स रिमूव्ह करताय प्रॉप्स रिमूव्ह प्रॉप्स म्हणजे काय तुम्ही पहिले फॉर्मवर म्हणजे त्याच्या पाट्या काढून घेतल्या पण तिथे वापस काय लावून दिलं किती दिवस आहे 1 ते 2 दिवस वॉल आणि कॉलमच्या केसमध्ये. स्लॅबच्या केसमध्ये 3 दिवस आणि बीम सॉकेट बीमच्या केसमध्ये 7 दिवस. म्हणजे आलं का लक्षात 1 दिवस 3 दिवस 7 दिवस असे लक्षात 3 7 तसे 3 7 28 महिन्यात तुम्हाला तिकड त्यांचं तर 3 7 तर 3 दिवस कशाला देऊन दिले तुम्ही स्लॅबला. 7 दिवस कशाला देऊन दिले बीमला. आलं का लक्षात बीमला दिले पण काय सपोर्टसाठी. पण तेच बीमचा खालचा सपोर्ट तुम्ही किती दिवसांत काढला 7 दिवसांना. पण व्हर्टिकल सपोर्ट किती दिवसात काढला 2 दिवसात. 1 ते 2 दिवसात दिला ना. वॉल इथे दिलाय ना काय दिलं याच्यामध्ये इथे काय दिलाय वॉल कॉलम आणि व्हर्टिकल साइड ऑफ बीम. म्हणजे बीमची व्हर्टिकल साइड तुम्ही 1 ते 2 दिवसातच काढू शकता. पण बीमच्या सॉकेट म्हणजे खाली जिथे सॉकेट खालचा जो पोर्शन आहे सॉकेट म्हणजे काय बीमचा जो खालचा पोर्शन जो आहे तो तर खालचा पोर्शन काय त्या बीमचं किती दिवसात करायचं तुम्हाला जणू 7 दिवसानं. म्हणजे व्हर्टिकल पोर्शन लवकर रिमूव्ह करू शकता. पण हॉरिझॉन्टल पोर्शन कारण त्याच्यावर वजन येते ना पूर्ण. हॉरिझॉन्टल सपोर्ट व्हर्टिकल सपोर्ट कोणतं वजन येऊन राहिलं हॉरिझॉन्टल वर येत आहे ना. हॉरिझॉन्टल सपोर्ट तुम्ही किती दिवसांनी रिमूव्ह करताय 7 दिवसानं. पण हे रिमूव्ह केल्यानंतर तिथं जागेवर वापस काय लावून ठेवताय बल्ल्या वापस लावून ठेवताय प्रॉप्स लावून ठेवताय. मग ह्या बल्ल्या प्रॉप्स कधी रिमूव्ह करायच्या ह्या कधी रिमूव्ह करायच्या तर त्या रिमूव्ह कधी करायचं सांगितलं ते डिपेंड करते त्या स्लॅबची हे किती आहे काय म्हणजे त्याला स्पॅन किती आहे. स्पॅन समजते ना म्हणजे इकडच्या कॉलम पासून ह्या सपोर्ट पासून तर त्या सपोर्ट मधलं डिस्टन्स तर ते सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे ते किती आहे. मग त्याचं सांगा स्पॅनिंग अप टू किती 4.5 मीटर. किती 4.5 मीटर. म्हणजे जर सपोज दोन याच्यातली गॅप जी आहे ती किती आहे 4.5 मीटर. आता फुटात तुम्हाला जनरल लक्षात राहते पण सांगा तर ते साडे म्हणजे 45 त्रिक 3.3 आहे ना ती मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढं फूट येते. म्हणजे 4 त्रिक 12 पकडून तुम्ही ॲन ॲव्हरेज 15-16 फूट 15-16 फूट पर्यंतची जर गॅप असेल म्हणजे 10 फूट असेल 11 फूट 12 फूट तर 15-16 फुटापर्यंतच्या केसमध्ये तुम्हाला किती दिवसात रिमूव्ह करावं लागणार 7 दिवसामध्ये तिथपर्यंत. पण 4.5 मीटरच्या वर असेल किती 4.5 मीटरच्या वर असेल त्या केसमध्ये ते जे बल्ल्या होत्या त्या किती दिवसात रिमूव्ह करसान तुम्ही 14 दिवस. 14 दिवसानंतर रिमूव्ह करसान. आधी नाही करायचं हे सगळं नंतर रिमूव्ह करायचं आहे बरं. कारण आधी करायचं असतं सांगितलं असतं का त्यांनी किती दिवसानंतर करायचं. तर मग हे जर 4.5 मीटर पेक्षा ह्या रूम पेक्षा मोठी म्हणजे 4.5 मीटर म्हणजे आपण मोजली आहे एवढी नाही आहे ना 3 मीटरच्या आसपास 3.5 मीटरच्या आसपास भरते. पण 4.5 मीटर म्हणजे याच्यापेक्षा बाहेर चाललं तर त्याच्यापेक्षा वर असन त्याच्या वर असन तर किती दिवसांत रिमूव्ह करा 14 दिवसांना. कारण वजन वाढते ना स्पॅन वाढला तर किती 14 दिवसांना. आणि रिमूव्ह ऑफ द प्रॉप्स आता हे कशाचे होते स्लॅबचे कशाचे स्लॅबचे. आणि रिमूव्ह ऑफ द प्रॉप्स टू बीम अँड आर्चेस कशाचे बीम किंवा आर्चेसला जे. आता मी सांगायचं ना तुम्ही पहा कॉलमपेक्षा कॉलम मध्ये कमी दिवस तुम्ही लावून ठेवताय त्याच्यापेक्षा थोडे जास्त दिवस कोणाला लावून ठेवताय स्लॅबला. स्लॅबपेक्षा जास्त दिवस कशाला लावून ठेवताय बीमला. का बीमला जास्त दिवस लावताय कारण नाही का वजन जे स्लॅबचं वजन कशावर चाललं बीमवर. म्हणजे वजन जास्त कोणावर येत आहे बीमवर. स्वतःचं तर वजन येतच आहे सोबत कोणाचं येत आहे स्लॅबचं. म्हणजे मग तिथं जास्त दिवस ठेवायची गरज आहे ना म्हणून तो हा फरक आहे. म्हणजे आकडा असंही लक्षात ठेवू शकता. नाही तर आपल्याला वाटतं स्लॅब तर खूप मोठा स्लॅबला जास्त दिवस ठेवायला पाहिजे बीम एवढंच आहे त्याला कोण जास्त दिवस ठेवता. पण असं नाही आहे वजन कोणावर येऊन राहिला बीमवर येतात. म्हणजे बीमला किती पाहिजे जास्त दिवसाचीच गरज आहे. किती
तर मग त्याच्या ह्याच्यातही मग तेच कंडिशन दिले. जसं मग स्लॅबच्या केसमध्ये कोणता आकडा दिलाय 4.5 मीटरचा दिलाय ना, तर बीमच्या केसमध्ये कितीचा दिलाय 6 मीटरचा. 6 मीटर पेक्षा कमी म्हणजे 6 मीटर पर्यंत तर बीमची लेंथ असेल किती 6 मीटर म्हणजे सायंत्रिक 18 म्हणजे 20 फूट 20-21 फुटाच्या आसपास पर्यंत जर असाल तर तुम्ही किती दिवसात रिमूव्ह करसाल 14 दिवसानंतर. आणि जर सपोज 6 मीटरच्या वर जात असेल तोच बीमची लेंथ काय होता 6 मीटर पेक्षा वर जात असेल तर त्या केसमध्ये तुम्ही किती दिवसात रिमूव्ह करसाल 21 दिवसानंतर. किती 21 दिवसानंतर. तर आलं लक्षात स्पॅनिंग वर किती 6 मीटर तर किती दिवसात रिमूव्ह करसाल 21 दिवसानंतर. त्याच्यामध्ये जर सोप्या पद्धत आकडे जर लक्षात ठेवायचे असेल तर कसे लक्षात ठेवायचे मी सांगतो. पहा एका पहिलं 1 दिवस मग 3 दिवस किती 3 दिवस मग 7 मग 7 मग 14 दिवस किती 14 दिवस 14 आणि 21 असा जर आकडा लक्षात ठेवला तर राहतो. आता बघा 1 दिवसानं कोणत्या केसमध्ये रिमूव्ह करताय तुम्ही वॉल कॉलम व्हर्टिकल गोष्टी लक्षात ठेवा. वॉल हे व्हर्टिकल आहे कॉलम पण व्हर्टिकल आहे आणि बीमची जे व्हर्टिकल साइड आहे ती पण काय व्हर्टिकल आहे. या केसमध्ये किती 1 ते 2 दिवस किंवा मी तसं कुठे नाही का 16 ते 24 अवरही पाळला आणि कुठे कुठे काय दिलं राहते 24 ते 48 अवर याच्यापैकी कोणते ऑप्शन राहू शकते ना. तर ते फायनल ॲव्हरेज 1 दिवस लक्षात ठेवा म्हणजे 24 अवरच्या आसपास आहे. आलं लक्षात. तर या केसमध्ये काय राहते हे कोणत्या केसमध्ये व्हर्टिकल सपोर्टच्या व्हर्टिकलच्या केसमध्ये. मग त्यानंतर नाही का 1 ते 2 दिवस झालं त्यानंतर 3 दिवस. 3 दिवसानंतर आपण फक्त फॉर्मवर काढतो पण प्रॉप जसच्या तसे वापस लावून ठेवत आहे. प्रॉप जसच्या तसे वापस लावून ठेवले तर ते किती स्लॅबच्या केसमध्ये किती दिवसात 3 दिवसांनी आणि बीमच्या केसमध्ये किती दिवसात 7 दिवसांनी. काय पण प्रॉप्स काय करता इथं वापस लावत आहे. परत लक्षात ठेवायचं काय प्रॉप्स काय आहे रिफिक्स करता आपण काय करता स्पेलिंग काय जे ERODS हा ERODS प्रॉप्स किती दिवसांना रिफिक्स करता काय करता म्हणजे फक्त प्लेटा काढून घेताय. काय करताय प्लेटा काढून घेताय पण तुम्ही प्रॉप जे आहे ते प्रॉप काय करता की ते वापस लावून ठेवता किती 7 दिवस. आलं लक्षात. मग त्यानंतर तुम्ही वापस कुठं आले आता इथं काय करते प्रॉप्स रिफिक्स करते. आता इथं प्रॉप्स काय करता तुम्ही रिमूव्ह करता. काय करता प्रॉप्स काय करता नाही खालच्या केसमध्ये रिमूव्ह करता नाही. पहिले 3 आकडे गेले खालच्या आकड्यात काय तुम्हाला करणार प्रॉप रिमूव्ह करणार. मग ह्या रिमूव्ह करताना प्रॉप्स याच्यात 2 केस आहे. तुम्हाला पाहा लागते पहिले स्लॅबचे मग बीमचे म्हणजे हे आकडे कशाचे आकडे होऊन जाईल बीमचे आणि हे कशाचे होऊन जाईल स्लॅबचे. तर स्लॅबच्या केसमध्ये असं आहे का स्लॅबमध्ये फक्त 2 आकडे लक्षात ठेवायचे. स्लॅब 2 आकडे आपल्याला स्लॅबच्या केसमध्ये 4.5 मीटर काय 4.5 मीटर. तर 4.5 मीटर पेक्षा कमी असेल तर किती दिवसांना रिमूव्ह करता आणि 4.5 मीटर पेक्षा मोठा जर स्लॅब असेल तर मग 14 दिवसानंतर. आणि हे जेव्हा गोष्ट बीमची आता नंतर आकडे कोणाचे बीमचे. तर बीमच्या केसमध्ये काय जर 6 मीटर पर्यंत 6 मीटर पर्यंत जर तुमचा बीम असेल किती 6 मीटर पर्यंत तर मग किती दिवसांनी रिमूव्ह करता आणि 6 मीटर पेक्षा जास्त असेल बीम तर त्या केसमध्ये किती दिवसांनी रिमूव्ह करता. ते आकडे आले का लक्षात तुमच्या कशा. आणि इथं स्लॅब 2 आकडे स्लॅबचे हे बीमचे आणि हे लाईन याच्यासाठी मारली का वरती कशासाठी प्रॉप्स रिफिक्स होत आहे खाली काय प्रॉप्स सगळे रिमूव्ह होत आहे. प्रॉप्स काय होत रिमूव्ह होत आहे. ते आकडे असे जर पाठ ठेवले तर सरळ लक्षात नाही ना असं नाही लक्षात राहिलं तरी लागेल इथं लिहू शकतो. तर बीम एक आकडा लक्षात ठेवून द्यायचा डोक्यात काय 4.5 मीटर आणि ते बीमच्या केसमध्ये 6 मीटर. आणि एवढं तर कॉमन सेन्स असतात ना का 4.5 मीटर पेक्षा जास्त असेल तेव्हा 7 दिवसात रिमूव्ह करता का तुम्ही 14 दिवस लागणार ना. म्हणजे जितका मोठा राहील तितकं जास्त दिवस लागणार जितका छोटा राहील तितकं कमी दिवस लागणार. म्हणून नाही का 7 दिवस म्हणजे 4.5 मीटरच्या आतमध्ये किंवा 4.5 मीटर पर्यंत तुम्ही कोणता आहे अप टू 4.5 मीटर म्हटलं ना. अप टू म्हणजे तोपर्यंत म्हणजे 4.5 मीटर पर्यंत किती 7 दिवसात रिमूव्ह करा. पण 4.5 मीटरच्या वर जात असाल मग तिकडं 4.6 हो का 5 मीटर हो अलग लक्षात तेव्हा किती 14 दिवस आणि 14 21 तर आकडे लक्षात नाही का 3 7 14 21 7 1 7 7 14 7 21 प्रत्येक आकडा डबल लिहायचा. तर हा टेबल मग एवढा कठीण आहे का पाठ करणं. टेक्निकनं जर लक्षात ठेवला तर खरंच वाटते का तुम्हाला पाठ करणं. उलटे लक्षात ठेवू शकता. खालचे आकडे कशाचे आहे बीमचे 2 आकडे बीमचे 2 आकडे स्लॅबचे. डबल वरती काय आहे बीम स्लॅब आणि फक्त पहिला आकडा जो एक आकडा आहे 16 ते 24 घंट्यात जर लक्षात ठेवला तो काय व्हर्टिकल गोष्टी. व्हर्टिकल गोष्टीमध्ये वॉल येते कॉलम येते आणि व्हर्टिकल साइड ऑफ बीम येते. तर आता खरं तुमच्या डोक्यात आला का आकडा राहील ना लक्षात. तर 3 7 7 14 21 तर अशा जर मॉड्यूल अशा आकड्यात लक्षात ठेवणं तुमचा तसंच पार्ट होणार. आलं का लक्षात. मी लॉंग टर्म मध्ये पण लक्षात ठेवतो कारण मी फक्त आकडा लक्षात ठेवला बाकी मग तिथं जागच्या जागेवर
अंदाज येऊन जाते का कोणत्या केसमध्ये किती द्यायला पाहिजे. फक्त कधी कधी हे विसरलं जाते का 4.5 मीटर याचं होतं का त्याचं होतं, हे होते कधी कधी 4.5 मीटर असं वाटतं बीमचा आणि 6 मीटर याचा, असं खाली वर होते. पण ते नाही, ते डोक्यात कुठं तरी फिक्स करून ठेवा का स्लॅबच्या केसमध्ये काय आहे 4.5 मीटर आहे आणि बीमच्या केसमध्ये 6 मीटर. आलं का लक्षात. तर असे आकडे आहे 1, 3, 7, 7, 14, 14, 21. ते काय एवढ्या दिवसानंतर रिमूव्ह करायला लागते. एवढा वेळ मी याच्यासाठी दिला कारण हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे कामाची गोष्ट आहे. किती दिवसांनी रिमूव्ह करत. आता आला का लक्षात तुम्हाला कसं काय करते. करू एक क्लोज. त्यानंतर काय झालं कॉलमच्या केसमध्ये काय कॉलम फॉर्म. आता हा फक्त एवढा टेबल मार्क करून ठेवला. त्यानंतर नाही का कॉलम दिला. कॉलम फॉर्मवर कन्सिस्ट ऑफ द बॉक्स प्रिपेअर्ड फॉर सेपरेट साइड. आता कॉलमच्या फॉर्मवर्क मध्ये म्हणजे 4 सेपरेट साइड आहेत तुम्हाला मिळतात. कॉलम आता जर वर्तुळ मी त्याचा क्रॉस सेक्शन दाखवतो किंवा प्लान जर दाखवतो म्हटलं तर कसा राहते, असाच राहतो ना कॉलम. आणि 4 साइड अशा पाट्या लावल्या नाही का अशा अशा पाहिलं असेल ना तुम्ही, अशाच पाट्या राहते ना 4 साइड अशा लावलेल्या डेटा. याच्यामध्ये तुम्ही काय करता त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट राहते आणि त्यात मग तुम्ही कॉन्क्रीटिंग करता. बघितलं असेल ना हे. तर मग तर त्यांनी ते सिद्धे खालीच मेन्शन केलाय का बा काय राहते 4 नाही का पाट्या. कॉलम फॉर्मवर कन्सिस्ट ऑफ नाही का बॉक्स. एक काय बनवला तर सोप्या शब्दात काय बॉक्स होता. तो बॉक्स प्रिपेअर्ड नाही का 4 सेपरेट साइड. 4 साइड त्याच्या काय सेपरेट होते. पाहिलंच ना सेपरेट होते ना 4 साइड. नाही तर कसा टाकता का तुम्ही वरून नाही, एक 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 साइडना लावते मग ते साइडना फिट करता तुम्ही. आणि त्यानंतर दिस 4 साइड ऑफ द बॉक्स आर हेल्ड इन द पोझिशन बाय वुडन ब्लॉक बोल्ट अँड योक. तर हे सपोर्ट त्यात पकडा लागेल ना 4 प्लेट असे उभं राहणार आहे का. मग त्यासाठी नट बोल्टचा वापर करतो त्याच्या केसमध्ये. त्याला वेगवेगळे अटकाळे द्यासाठी सपोर्ट राहतात. ब्लॉक्स राहते, बोल्ट राहते, योक्स राहते. आता हे काय आहे ते खाली समोर डायग्राम दिले असेल त्याच्यामध्ये तो कोणता पोर्शन आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर बोल्ट तुम्हाला ब्लॉक्स माहित आहे, बोल्टही माहित आहे. आपण खिडे मारतो माहित आहे ना. तर डिपेंड करते कोणत्या टाईपचं स्टील फॉर्मवर म्हटलं थोडं वेगळी अरेंजमेंट राहते आणि प्लायवूड वाल्याच्या थोडी वेगळी राहते. त्यामध्ये द पेसिंग ऑफ द यॉक इज अबाउट काय राहते 1 मीटर. किती राहते 1 मीटर. तर हे लक्षात ठेवायचं का यॉकची जी पेसिंग आहे, यॉक काय समोर आहे इमेज मध्ये, यॉकची पेसिंग किती राहते म्हणजे एक यॉक लावला दुसरा लावा लागत. याचे तुम्ही फक्त एवढा 3 मीटरचा कॉलम आहे खाली सपोर्ट दिला डायरेक्ट वर सपोर्ट दिला तर जमणार आहे का. उभं तर नाही पण प्रॉब्लेम काय जसं जसं त्यात माल भरण तो वजन जे आहे तो मधातला पोर्शन असा फुगन आला का लक्षात. मधातला फुगला तो कॉलम कसा असा आला लक्षात फिगर सारखा होऊन जाईल. तर असा कॉलम येईल ना तर मग तो कसा पाहिजे आपल्याला असं स्ट्रेट पाहिजे प्लेन. तर मग स्ट्रेट जर पाहिजे असेल तर त्या केसमध्ये काय त्याला ते 1-1 मीटरच्या पेसिंगनं काय करायचं 3 मीटर जर आहे त्याच्या सोबत आपली म्हणजे भरपाठ किती राहते 3 मीटरचा आहे ना. आपण हाईट किती धरायची 3 मीटर. 1-1 मीटर मध्ये म्हटलं की एक सपोर्ट इथं एक सपोर्ट मधात आणि एक सपोर्ट वर झाला ना 1 मीटर इथून 2 मीटर म्हणजे असे एवढे सपोर्ट 1 मीटर 2 मीटर 3 मीटर म्हणजे असे एवढे सपोर्ट जाईल त्याच्यासमोर. असे एवढे प्रोव्हाइड करावं लागेल. त्यामध्ये डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ द कॉलम अँड द बॉक्स कॅन बी प्रिपेअर्ड. हे तर तुम्हाला माहिती आहे का आपण शेप जसा पाहिजे त्याच्यानुसार आपण बॉक्स तयार करतो. चौकोन कॉलम पाहिजे तर चौकोन बॉक्स, सर्क्युलर कॉलम पाहिजे असेल तर मग सर्क्युलर टाईपचं आपल्याला सेंटरिंग प्रोव्हाइड करावं लागेल ना. आलं का लक्षात. त्यामध्ये मग अजून काय देणार a hole is provided at the bottom of the formwork of the column to remove the waste which might be fallen before concrete is placed. This is called the clean out washout hole. आता एवढं आपण खरंच साईडवर नाही बघत बरं पण आता इथे यांनी मेन्शन असं केलं की खाली नाही का बॉटमला एक फॉर्मवर्क जे राहते ना तो कॉलम जिथून आपण खाली नाही का आपण स्टार्टर तुम्ही जसं जेवण करायला जाता तेव्हा स्टार्टर बोलवता ना माहिती ना स्टार्टर. जसं स्टार्टर तुम्ही जेवण करायला बोलवता तसं साईटवर पण कॉलम कास्टिंग करायच्या आधी नाही का एक पद्धत आहे का स्टार्टर करा. स्टार्टर लावा म्हणजे काय जर जे कॉलमची साईज आहे कॉलमची साईज जर सोबत आपलं 30 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट बाय 2 फुटाचा जर कॉलम आहे तर आपण काय करतो कॉलम स्टार्ट करायच्या आधी 1 इंच एवढा नाही का माल भरतो तिथं बरोबर सेंटर घेऊन. कशाचा कारण आपल्याला कॉलम इकडे तिकडे शिफ्ट केला तर तुमचे डायमेन्शन बदलते ना. कॉलम एकदम परफेक्ट पाहिजे पण त्याच्यासोबत काय करतो 1 इंच किंवा 2 इंचाचा आपण नाही का सुरुवातीला कॉलम भरायच्या आधी एक तेवढा मटेरियल भरतो सुरुवातीला. स्टार्टर म्हणजे जसं सुरुवातीला पापड खातो ना तसं ते स्टार्टर सारखं ते मटेरियल सुरुवातीला भरतो काऊन त्याचा प्रॉपर सेंटर घेऊन. आणि मग त्या स्टार्टर थोडा कडक झाला तर त्याच्यावर मग ते बॉक्सा पुरा फिक्स करतो आपण. म्हणजे काय होते मग तो कॉलम इकडे तिकडे हलत नाही एका जागेवर पोझिशन प्रॉपर राहते. नाही तर मग काय होते तुम्ही नाही का प्रॉपर सेंटरिंग करा सगळं करा स्टार्टरने लावा डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर कॉलम जर सेट केला आणि जर कोणा थोडंफार हात इकडे तिकडे सपोर्ट न हलवलं गेलं तर तो साईडनं चालला जाऊ शकते.
म्हणजे सेंटर त्याचा होऊ शकते ना, तर सेंटर मेंटेन राहा म्हणून बऱ्यापैकी स्टार्टर पण मेंटेन करतात. तर आपण स्टार्टर लावतो म्हणजे काय म्हणते, खाली एक होल प्रोव्हाइड करा जेणेकरून नाही का एकदम एंडला सुरुवात जे बेस आहे ना जिथे तुम्ही फिक्स करता तिथं होल प्रोव्हाइड करा. कशासाठी, तर त्याच्यात जर कोणतं वेस्ट म्हणजे कचरा, काळी कचरा जे काही पडलं असेल खराब बिना कामाचं मटेरियल ते काढू शकले पाहिजे. आणि त्या होलला काय म्हणतात, ते क्लीन आउट या वॉश आउट होल म्हणतात. काय म्हणतात, वॉश आउट होल म्हणतात. आता हे मी अजूनपर्यंत बघितलं नाही साईडवर, पण अशा टाईपची प्रोव्हिजन करतात म्हणते. होल इज नाही का प्रोव्हाइडेड ॲट द बॉटम ऑफ द फॉर्मवर कॉलमच्या रिमूव्ह द वेस्ट काढायसाठी आपण काय करतो, एक होल प्रोव्हाइड करतो. म्हणजे त्या होलला काय म्हणतात, क्लीन आउट किंवा वॉश आउट होल. त्यानंतर काय, होल इज फिल्ड अप बिफोर प्लेसिंग ऑफ द कॉन्क्रीट स्टार्ट. तर तो काय म्हणते, होल नाही का म्हणजे पहिले क्लीन करून घ्या. काय ते तुम्ही पाहिलं असेल ना मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये, काय ते काही तुम्हाला कॉलम जसा कास्ट करणार तेव्हा जागेवर बनवता का, जागेवर लावता का तुम्ही शिटा, ज्या साईटा राहते ते जागेवर लावते का नाही. एका लाईन ना पहिलेच पूर्ण 10-20 कॉलमच्या साईटा लावून बसल्या राहते, मागून दुसऱ्या साईड ना कॉन्क्रीटिंग सुरू होत राहते. तर मग ते काय म्हणते, का तिथं पहिले क्लीन आउट होल ठेवा जेणेकरून काय राहते, तेवढ्या वेळात जर कोणता कचरा पडला असेल तर त्यातून काढून घेऊ शकलं पाहिजे. आणि ते काढल्यानंतर काय करायचं, ते होल नाही का कॉन्क्रीटनं भरून टाकायचं. होल काय करायचं, कॉन्क्रीटनं भरून टाकायचं. बरोबर आहे ना, कारण मला काम काढून टाकलं कचरा, आता काही गरज आहे का त्या होलची, नाही. जर तुम्ही भरलं तर जेवढे तुम्ही टाकसा मटेरियल त्यातली जेवढी स्लरी आहे, त्या पातळ लिक्विडला काय म्हणते, आता आपण त्याला काय म्हणते, स्लरी. तर स्लरी काय म्हणते, पाण्यासारखं सिमेंटवाली जे बनते, सिमेंट पाण्याची जे ते स्लरी काय म्हणते, पूर्ण बाहेर निघून जाईल. काय म्हणजे बाहेर निघून जाईल ना, मग काय अर्थ राहील का, मग ते उघडं पडते. कारण ते कॉन्क्रीटच्या जे गिट्टी असते ना, तुम्हाला कॉलम मधून गिट्टी दिसते, पाहिला असेल तुम्ही कधी कधी वेगवेगळ्या कॉलमवर, त्याला हनी कॉम्बिंग म्हणते. ते तशी गिट्टी दिसते तर काय अर्थ आहे का, तर मग त्या केसमध्ये मग ते होल नंतर काय करा, भरून टाका. म्हणजे त्यानंतर इझी टू रिमूव्ह द फॉर्मवर द नेल्स आर केप्ट प्रोजेक्टिंग इन्स्टेड ऑफ दी फ्रॉम दी D1. नेल्स म्हणजे काय, खिळे. हा, नेल्स म्हणजे काय, खिळे. तर काय म्हणते, त्या फॉर्मवर मध्ये नाही का खिळे ठोकून ठेवायचे तिथे, जेणेकरून नाही का तुम्ही त्याला, तुम्ही पाहिला ना तो हॅमर राहते, त्याच्या मागे असे दोन जातासारखा राहते, पाहिला का तुम्ही तो साईडवरचा, तो जो सेंटरिंग वाला राहते आणि तो त्याच्यात असा अटकवते, असा खिचते, खिचल्याबरोबर पुरीची पुरी प्लेट बाहेर निघते. पाहिलाय का, त्याच्या मागाशी दोन दातासारखे राहते, खिडात असं ओढलं का पुराच्या पुरा निघते. ते खिडे त्याच्यासाठी ठोका का तुम्ही फॉर्मवर, नाही हाताने असं ओढणार आहे का तुम्ही, नाही ना. तर ते त्यांना असं खिचून तुम्ही लगेच ते प्लेट बाहेर काढू शकता. तुम्ही नेल्स त्याच्यात नाही का ठोकून ठेवा म्हणते, त्यासाठी फॉर्मवर इझिली काढता आलं पाहिजे. त्यानंतर काय, फॉर अ सर्क्युलर कॉलम इज मेड ऑफ नॅरो व्हर्टिकल बाउंड आर कॉल्ड स्टीव. आणि स्टीव्ह आर करेक्टली स्पेस शेप टू रिक्वायर्ड कर्वेचर. आता हे कोणता आहे स्टीव्ह आणि हे काय गोष्टी आहेत त्याच्या डायग्राम मध्ये शो केलं तर आपल्याला. आता योक्स काय आहे का, हा शेप आला का लक्षात, योक्स काय अशी पाट्या लावतात तुम्ही त्या साईडनं, अशी चौकन म्हणजे सोप्या शब्दात योक्स कसा आहे, असं असं अशा बल्ब म्हणजे त्या पॅटर्न म्हणतो आपण त्याला, लाकडी ह्याच्या अशा पूर्ण चौकंड बनतात. त्याच्या आतमध्ये काय राहील, तुमची प्लायची शीट राहील. आला का लक्षात, अशी काय राहील का, प्लायची शीट राहील. आणि याच्यामध्ये काय राहील, तुमचा कॉलम राहील. हे कशासाठी योक्स प्रोव्हाइड केलं, जेणेकरून ते चारी नाही का, नाही का उभे राहणार आहे का, ते नाही, एका जागेवर ते राहावं म्हणून त्यासाठी आपण काय प्रोव्हाइड केलं, योक्स प्रोव्हाइड केलं. आणि ह्याच्यातली गॅप किती असली पाहिजे, 1 मीटर. दिसतं 1 मीटर म्हणजे 2 योक्स मध्ये ह्याच्यातली त्यातली किती गॅप दिली त्यांनी, 1 मीटर. आणि आता हे जे प्लॅन याला काय म्हणतात, जे व्हर्टिकल जे प्रोव्हाइड करतात त्याला आपण साईटवर काय, साईटा म्हणते कोणी साईटवर, हा, तर त्याला इथं याच्यात काय म्हणतात, प्लॅन्स इंग्लिश मध्ये, किंवा तसे त्याला शब्द काय, स्टँडर्ड प्लॅन्स आहे. तर प्लॅन्स किती ठीक असल्या पाहिजे म्हणते, 25 mm दिले. किती, 25 mm म्हणजे किती, 1 इंच, 2.5 सेंटीमीटर ना. 1 इंच कमीत कमी पाहिजे, एकदम पतले पाहिजे का नाही, बऱ्यापैकी तो वजन घेऊ शकला पाहिजे ना. तर मग हे दिसतं, इथेच ती इमेज दिली, इथे प्लॅन दिला. त्यानंतर हे योग साधन लक्षात, हे बघितलं तुम्ही अरेंजमेंट साईटवर बघितलंच आहे, किंवा जाऊन एखाद्या साईटवर व्हिजिट मारायची, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसूनच जाईल. आता प्रत्येक ठिकाणी आता योग स्किल्स वापरणे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी टाईपची अरेंजमेंट राहते. कुठे कुठे तुम्ही पाहिला पण त्या लोखंडी हे राहते, असे त्याचं नाव नाही आठवत, पण लोखंडाचं असं पकडाचं असा सांशी सारखा राहते, तसं पकडून राहते. असे टाईपचे वेगवेगळे टाईपचे अटकावे आहेत असे. त्यानंतर आता जसं ते फॉर्मवर कशासाठी होतं, कॉलम साठी होतं. ते फॉर्मवर कशात होतं, कॉलमचं होतं. आता फॉर्मवर कशाचं म्हणतात, हे बीम आणि स्लॅब. कॉलमचं फॉर्मवर म्हटलं म्हणजे काय झालं, व्हर्टिकल होतं ना. आता स्लॅबचं फॉर्मवर कसं नाही, हॉरिझॉन्टल. बीमचं फॉर्मवर कसं नाही, हॉरिझॉन्टल. मग त्यांनी ते दिलं का, फॉर्मवर्क ऑफ द बीम अँड स्लॅब. द
for an RCC floor consists of a skeleton to receive the concrete. It consists of the new vertical post. तर पूर्ण असं स्केलेटन म्हणजे जसं आपला सांगाडा आहे तशा टाइपचं सांगाडासारखं बनवता ना तुम्ही ते फॉर्मवर जे किंवा ते फॉर्मल आरसीसी फ्लोअर साठी आपल्याला पूर्ण हॉरिझॉन्टल प्लेटा लावा लागते. आलं लक्षात. आणि त्याला सपोर्ट साठी आपण काय करतो, व्हर्टिकल पोस्ट वापरतो. व्हर्टिकल पोस्टलाच मी म्हटलं प्रॉप्स किंवा आपल्या भाषेत बल्ल्या. आलं लक्षात. त्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. व्हर्टिकल पोस्ट कॅरी नाही का स्मॉल वुडन बीम ऍट देअर टॉप्स. तर आता काय राहते, ते एवढीशा सर्क्युलर सपोर्ट वर जर तुम्ही प्लेट जर ठेवली तर ते होल पण करू शकते ना. त्याच्यावरती काय करते, त्याच्यात अशी बॅटन सारखी अशी बऱ्यापैकी अशी बीम सारखा प्रोव्हाइड पोर्शन सपोर्ट करते. म्हणजे झालं लक्षात. त्याला सपोर्ट करायसाठी लाकडी असं एक लाकडी वुडन अशी प्लॅंक तिथं ठेवतो जेणेकरून ते काय राहते सेंटरिंगला ते सपोर्ट करण. आलं लक्षात. म्हणजे व्हर्टिकल पोस्ट कॅरी स्मॉल वुडन बीम सारखे पोर्शन प्रोव्हाइड करतो टॉपला त्याच्यावर. त्यामध्ये असं करतो प्लॅंक आर प्रोव्हाइडेड फॉर द स्लॅब ऑन दिस बीम. द बॉक्स फॉर बीम्स आर प्रोव्हाइडेड फ्रॉम टू साइड्स. बीमच्या केसमध्ये तुम्ही ना बॉक्स करताना दोन व्हर्टिकल साइडनं प्रोव्हाइड करता, एक काय करता हॉरिझॉन्टली प्लॅंक काय करता ती प्रोव्हाइड करता. त्यानंतर काय देतात, लॅटरल ब्लॉक बीम अँड स्ट्रट्स आर प्रोव्हाइडेड टू मेक द लॅटरल ब्लॉक बीम अँड स्ट्रट आर मेक प्रोव्हाइडेड टू मेक द फॉर्मवर. आता हे वेगवेगळे पोर्शन आता ब्लॉक म्हणजे तो चौकोन डब्बा तुम्ही प्रोव्हाइड करता बीम कास्टिंग साठी. तुम्हाला लागते ना तो, माहिती ना तुम्हाला. हा त्यानंतर नाही का स्ट्रट म्हणजे नाही का छोटे जे सपोर्ट राहते त्याला काय म्हणते सोप्या शब्दात स्ट्रट. मी पाहिलं ना छोटे मोठे सपोर्ट वर लावतात ते तिरपे बीम मध्ये, याच्यामध्ये पाहिलंच ना कॉलमच्या केसमध्ये लावतात, बीमच्या केसमध्ये ते सपोर्ट लावतात. त्याला नाही का स्ट्रट म्हणतात. डायग्राम असली का ते गोष्टी नाही का समजायला थोडं सोपं जातं. त्या डायग्राम मध्ये ते कोणता पार्ट कोणता ते थोडं इझी जाते. आता बॅटन म्हणजे काय असते, ते पाट्या असते ना पाट्या, त्या पाट्याला सोप्या शब्दात काय म्हणतात बॅटन. छोट्या छोट्या पाट्या लंब्यावाल्या जे राहतात ना त्याला बॅटन म्हणतात. त्याच्यामध्ये पुरे डायग्राम मध्ये मग ते शो केले जाते. आता बघा व्हर्टिकल सपोर्टला काय म्हणतात ते प्रॉप्स. व्हर्टिकल सपोर्टला प्रॉप. आता या डायग्राम मध्ये तुम्ही फक्त ऑन साइडचं जर थोडं इमॅजिन केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होते. आता याला वेगवेगळे नाव दिले. त्यानंतर नाही का हा असा सपोर्टिंग मेंबर जो प्रोव्हाइड केला त्याला ते काय म्हणतात लेजर. काय म्हणतात त्याला लेजर. त्यानंतर नाही का आता पेपर मध्ये अशी डायग्राम देणार नाही पण ठीक आहे तुम्हाला नाही का आयडिया असा काय राहते काय नाही. हे जे आहे व्हर्टिकल सपोर्ट याला काय म्हणतात लेजर. त्यानंतर बॅटन्स कशाला म्हणतात बॅटन्स. ते जे बीमच्या केसमध्ये जे आपण सपोर्ट प्रोव्हाइड करता व्हर्टिकल त्याला काय म्हणतात ते बॅटन्स. त्यानंतर काय याला हेड ट्री म्हणते. त्याच्या खाली जो सपोर्ट करायसाठी जो पोर्शन प्रोव्हाइड केला हे काय बीम. बीमच्या केसमध्ये खाली सपोर्ट साठी याला काय म्हटलं त्यांनी हेड. हा जो आहे झाडासारखा आहे ना, असं झाडाचा फैलते झाडासारखा आहे ना हेड ट्री असं मी लक्षात ठेवू शकता. ट्री सारखा पहिला ना हा ह्या वरच्या पोर्शनला सपोर्ट करायसाठी तुम्ही असा पोर्शन प्रोव्हाइड केला त्याला काय म्हटलं त्यांनी हेड ट्री. त्यानंतर याला काय म्हणतात ब्रेसेस. तर ब्रेसेस काय एका जागेवर असा राहिला पाहिजे ना, असा पकडून ठोकून असा आडवी सपोर्ट जे लावतात ते कशाला लावतात त्याला काय म्हणतात ब्रेसेस. आता एवढी परफेक्ट अरेंजमेंट तुम्ही कधी साध्या साईडवर नसाल पाहिलं, पण हे केव्हा करायला लागते जेव्हा लोड खूप जास्त राहते ना, तर तेवढीशाच्यावर एवढीशा भरोशावर ते वजन उचललं नाही जात. मग काय करतात ते लोड डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करतात, म्हणजे जास्त एरियात फैलायचा प्रयत्न करतात. आलं लक्षात. मग हे आता यांनी काय झालं हे लोड याच्यावर आलं, मग ह्या एवढ्या मोठ्या पोर्शनवर आला, ह्या पोर्शनवरून याच्यावर आला आणि हे ट्राय काय करतात याला फिक्स एका जागेवर. नाही तर काय होऊ शकते असंही जाऊ शकते ना, ते असंही जाऊ शकते. हे काय करतात त्याला एकदम हॉरिझॉन्टल मेंटेन ठेवतात सोप्या शब्दात. त्यामध्ये मग असे छोटे. त्याच्यानंतर नाही का हे जे राहते हेड वूड वेजेस खालच्या साईडनं वेजेस प्रोव्हाइड करतो. वेजेस म्हणजे कसा राहते ट्रायंग्युलर जो ऐकून घ्या. हा वेजेस कशासाठी प्रोव्हाइड करते मला सांगा. इथं ते दुसरा एखादा लाकडी असा हे टाकून पहिले सांगतो सोलपीस दिलाय. सोलपीस कशासाठी दिलाय जेणेकरून हा जो व्हर्टिकल जो पोल आहे ना तो पुरा आतमध्ये नाही धसला पाहिजे. जसं गाडी लावता तुम्ही आणि ते स्टँड हळूहळू आतमध्ये जाते. आला नाही का लक्षात. काही अर्थ राहील का. तो हळूहळू आत जर गेला तर तो कॉन्टॅक्ट तुटून जाईल त्या स्लॅब सोबत. तिथे उभा गेल्यावर तो असा होईल स्लॅब. म्हणून काय करतो आपण सोलपीस म्हणजे अशा लोखंडी अशी एखादी प्लेट अशी खाली ठेवतो जेणेकरून काय ते आतमध्ये गेला नाही पाहिजे मातीच्या आतमध्ये. त्याच्यासाठी सोलपीस टाकतो. आणि त्याच्या खाली हेड वूड वेजेस. तर हेड वूड वेजेस काय असते माहिती आहे का. किंवा डायरेक्ट अशी एखादी प्लेट तिथे ठेवू शकत होते ना, ते हेड वूड वेजेसच काउंट ठेवले. काही समजलं तुम्हाला.
आपण तर जनरल कामात आपण विटाच पाहिल्या, पण हे स्टँडर्ड आहे ना थोडं काम, तर ते विटाचा विचार नका करू इथे, ते मला माहिती साईटवर विटाच लावते, ते ऍडजस्टमेंट झाली. पण सांगायचं उद्देश हे सिस्टमॅटिक आहे थोडंसं, हे काय सिस्टमॅटिक आहे ना, ते थेरॉटिकली हे हेल्पफुल वेजेसच का प्रोव्हाइड केले. जसं मी सांगितलं स्टीलच्या हे काय केलं शब्द वूड म्हणजे लाकूड. लाकडाच्या केसमध्ये तुम्ही नाही का ऍडजस्ट करू शकता का, त्याला जॅक लावून असं खालीवर जमते का, नाही करत. तर मग ते ऍडजस्टमेंट ह्या हेडवूड वेजेस ना होते. तर पहिले वेजेस म्हणजे काय असते, तर वेजेस म्हणजे असा सेक्शन, जो सेक्शन तुम्हाला दिसत आहे ना असा सेक्शन आहे तो, हा याला काय म्हणजे सोप्या शब्द, याला शब्द आहे तो काय वेजेस, काय वेजेस. आता एक असा ठेवला आणि एक कसा ठेवला त्यांनी, एक असा ठेवला है ना, असा ठेवलाय ना. आता मला सांगा, जर तुम्हाला थोडीशी हाईट काय करायची आहे, कमी करायची आहे, हाईट काय करायची आहे, ऍडजस्ट करायचं ना लेवल खालीवर, तर तुम्ही थोडासा खाली जर नेला, थोडा जर खाली खाली नेला असा सर्कल असा खाली खाली, तर तुम्ही पाहाल नाही का हाईट कमी कमी होते ना, म्हणजे ऍडजस्टमेंट करता येते नाही. विटाची ऍडजस्टमेंट कशी करतात शिरसा, सोपं आहे का ते, हे थोडंसं ऍडजस्ट करतात, मग थोडीफार लेवल खालीवर यांनी करता येते ना. हे असा ब्लॉक आलं का लक्षात, तुम्ही खालीवर केला तर त्याची हाईट काय होते, कमी जास्त करता येते. म्हणून हा असा टाईपचा सेक्शन तिथे प्रोव्हाइड आहे. हा शेप कोण केला प्रोव्हाइड, कारण तो असं तुम्ही स्लाइड करू शकता ना. हा असा इमॅजिन होता ना तुम्हाला काय म्हणजे सांगायचा उद्देश काय, असं खालीवर होऊ शकतं, त्याने काय हाईट खालीवर करता येईल. तर अशा टाईपचं जे राहते ना, हे अशा टाईपचं काय प्रोव्हाइड करतो आपण, फॉर्मवर्क प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये मेन महत्वाचं काय, तुम्हाला किती दिवसामध्ये प्रोव्हाइड म्हणजे किती दिवसामध्ये रिमूव्ह करायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही पार्ट तर त्याचे वेगवेगळे पार्ट आहे, डायग्राम मध्ये बाकी नाव दिले जातात कोणत्या पार्टला काय काय म्हणतात. त्यानंतर हे पण दिला शीटिंग मटेरियल दिला, जे वरती सपोर्ट स्लॅबला सपोर्ट करायसाठी कोणतं दिलं, ह्याच्या प्लेटा जे आपण आपल्या भाषेत सरळ प्लेटा म्हणतो, पण तसं थेरॉटिकली किंवा दुसरी भाषेत काय म्हणतात त्याला शीटिंग म्हणतात. काय म्हणतात, शीटिंग म्हणतात. तुम्ही जे कोणतं मटेरियल आहे ना ते कितीचं आहे, 1 इंचीच आहे. म्हणजे डोक्यात सेट करून घ्या का ते जनरली त्याची जाडी किती पाहिजे तुम्हाला, म्हणजे ते वजन उचलासाठी कमीत कमी 1 इंची गरजेचं आहे. म्हणजे 25 mm म्हणू, 1 इंच म्हणू किंवा 2.5 सेंटीमीटर म्हणू. सांगायचा उद्देश काय, एवढ्या जाडीचं तिथे काय पाहिजे तुम्हाला, मटेरियल पाहिजे. अशा टाईपचं आपण काय प्रोव्हाइड करतो, तिथे फॉर्मवर्क प्रोव्हाइड करतो. कशाच्या केसमध्ये, स्लॅब आणि कॉलमचं पाहिलं पहिले, म्हणजे कशाचा स्लॅब आणि का बीमचा आहे ना, त्याच्या केसमध्ये ते मटेरियल प्रोव्हाइड करतो. आता याच्यामध्ये काय आलं, तर फॉर्मवर्क आलं. तुमच्या लक्षात ओव्हरऑल काय, फॉर्मवर्क काय असते सोप्या शब्दात, टेम्पररी नाही का सपोर्ट राहत असतो, तो काय करतो, टेम्पररी सपोर्ट राहतो. आलं लक्षात, टेम्पररी सपोर्ट करतो. आणि फॉर्मवर्कचा यूज आपण कशासाठी करतो, डिझायर शेपमध्ये आपल्याला काय पाहिजे, जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये आपण काय करू शकतो, स्ट्रक्चर बनवू शकतो. त्यानंतर फॉर्मवर्क मध्ये जनरल रिक्वायरमेंट हेच होतं का, फॉर्मवर्क कसं असलं पाहिजे, इकॉनॉमिकल असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. आलं लक्षात, इझिली अवेलेबल असलं पाहिजे, अशा जनरल गोष्टी आहे. 2 टाईपचे फॉर्मवर्क आहे. कोणत्या टाईपचं फॉर्मवर्क आहे, एक आहे तुमचं टिम्बरवाला फॉर्मवर्क आणि एक आहे तुमचं स्टील वर्कवाला फॉर्मवर्क. फरक एवढाच आहे, टिम्बरवाला फॉर्मवर्क तुम्हाला स्वस्त पडते आणि स्टीलवाला फॉर्मवर्क महाग पडते, थोडी इनिशियल कॉस्ट त्याची. पण टिम्बरवाला फॉर्मवर्क जे राहते तुम्ही 10 ते 12 वेळा वापरू शकता. आणि जर ते प्लायवूडवाला फॉर्मवर्क असेल त्यातलं वुडन मधलं, तर ते तुम्ही 20 ते 25 टाइम वापरू शकता. आलं लक्षात. मग त्यानंतर त्यातला महत्वाचा एक मुद्दा होता का, कोणतं फॉर्मवर्क केव्हा रिमूव्ह करतो, कोणतं फॉर्मवर्क केव्हा रिमूव्ह करतो. त्या केसमध्ये सांगितलं वॉल असन, कॉलम असन किंवा व्हर्टिकल साइड ऑफ बीम असन, तर त्या केसमध्ये आपण किती दिवसांनी रिमूव्ह करतो, 1 ते 2 दिवसांना, म्हणजे 16 ते 24 घंटे किंवा 48 घंटे, या एवढ्या टाइम पिरियड नंतर आपण काय करतो, रिमूव्ह करतो. पण हे जर सपोज नाही का तुम्ही बीम आणि कोणते दुसरं स्लॅब याचा जर विचार करत असाल, तर स्लॅबच्या केसमध्ये 3 दिवसानं आणि बीमच्या केसमध्ये 7 दिवसानं. आणि ते पण केव्हा, त्या केसमध्ये तुम्ही प्रॉप्स काय करता, रिफिक्स करता, प्रॉप्स काढून घेत नाही. आणि मग त्यानंतर जर तुम्हाला तिथून आता सपोज प्रॉप्स काढून टाकायचे तिथचे, तर प्रॉप्स काढायचे असेल तर त्या केसमध्ये दोन ऑप्शन आहे. म्हणजे पहिले आपल्याला त्याची स्लॅबचा जर विचार केला तर स्लॅबची आपल्याला पहिले पाहायला का त्याची लेंथ किती आहे, तर लेंथ किती असली पाहिजे, 4.5 मीटरचा जर क्रायटेरिया 4.5 मीटर पर्यंत असेल किंवा 4.5 मीटर पेक्षा जास्त. जर सपोज ते 4.5 मीटर पर्यंत तर त्याची स्लॅबची स्पॅन असा, स्लॅबचा स्पॅन किती आहे, 4.5 मीटर पर्यंत. त्या केसमध्ये तुम्ही किती दिवसांनी रिमूव्ह करता, 7 दिवसानं. पण 4.5 मीटरच्या वर असाल तर तुम्ही किती दिवसांनी रिमूव्ह करता, 14 दिवसानं. मग हे काय, तेव्हा प्रॉप्स तुम्ही रिमूव्ह करता. बीमच्या केसमध्ये तुम्ही प्रॉप्स केव्हा रिमूव्ह करता, त्याच्यात पाहता 6 मीटरचा क्रायटेरिया, 6 मीटर पर्यंत असाल तर किती दिवसांनी रिमूव्ह करता, 14 दिवसानं. आणि 6 मीटर पेक्षा जास्त असेल त्याचा स्पॅन बीमचा, तर मग किती दिवसांनी रिमूव्ह करता, 21 दिवसानं. किती, 21 दिवसानं. त्यानंतर तुम्ही काय पाहिलं
का फॉर्मवर्कचे जे का डायग्राम पाहिला का त्याच्यामध्ये नाही का कोणते कोणते सपोर्ट कसे प्रोव्हाइड करतात. तर कॉलमच्या केसमध्ये म्हणजे शीट प्रोव्हाइड जे करतात त्याची शीटची थिकनेस किती असली पाहिजे, कमीत कमी 25 mm किंवा 2.5 सेंटीमीटर. आणि त्याला जे साईडनं सपोर्ट द्यासाठी जे पोर्शन प्रोव्हाइड करतो त्याला काय म्हणतात यॉक्स. तर यॉक्स जे राहते त्याची गॅप किती असली पाहिजे, 1 मीटर असली पाहिजे. आलं लक्षात. आणि वरच्या जे व्हर्टिकल काय राहते त्याला प्लॅंक म्हणतात. आपल्या साईटवर आपण त्याला साईटा म्हणते तसे सोप्या शब्दात, पण इथे काय म्हणतो आपण त्याला प्लॅंक्स म्हणतो. त्याची पण थिकनेस किती पाहिजे, तेच पाहिजे 25 mm पाहिजे. आणि मग तसंच नाही का तुमचं कॉलम जे हे राहते काय म्हणते स्लॅब आणि बीमच्या केसमध्ये शटरिंग दिला आहे. त्याच्या केसमध्ये मी पाहिलं व्हर्टिकल सपोर्ट आहे. व्हर्टिकल सपोर्टच्या वर काय दिलं आहे, ट्री सारखा सपोर्ट दिलाय. ट्री सपोर्ट वर नाही का व्हर्टिकल सपोर्ट जे दिला त्याला लेजर म्हणतात. आणि हॉरिझॉन्टल सपोर्टला थिक वूड प्रोव्हाइड केला त्यांनी, जे वजन त्याचं डिस्ट्रीब्यूट त्या ट्री सपोर्ट वर करा. ट्री सपोर्ट वरून ते वजन कशावर जाईल, त्या बल्लीवर जाईल. आणि त्या बल्लीमधून ते वजन कुठे ट्रान्सफर होईल, त्या वेजेसवर. आलं का लक्षात. आणि वेजेसच्या खाली एक काय प्रोव्हाइड केली आपण, सोल प्लेट प्रोव्हाइड केली आहे. काय केली आहे, सोल प्लेट. अशा टाईपचं कशामध्ये अरेंजमेंट प्रोव्हाइड केली आहे तुम्ही, स्लॅब आणि बीमच्या केसमध्ये. तर अशा टाईपचं होतं काय फॉर्मवर्क. फॉर्मवर्क म्हणजे त्याच्यात काय दिलं आता, रेनफोर्स ब्रिक वर्क काय, रेनफोर्स ब्रिक वर्क. आता काय म्हणजे टाइम झाला का.